सीझन 1 2 जीवांचं प्रेम. आयुष, अवनी, कॉलेज कपल लव्ह स्टोरी. पार्ट आहे 18. अवनी आयुषच्या घरी येते आणि आयुष दार उघडतो आणि तिला आत बोलवतो. अवनी आत येते तर त्या फर्स्ट रूम मध्ये आयुषचा लहान भाऊ असतो जो 8th स्टँडर्डला असतो आणि त्याचं नाव अंश असतो. आणि आयुषची मम्मा किचन मध्ये असतात. आयुषचे पप्पा घरी नसतात त्यावेळेला. अवनी बोलते अंशला बघून, हॅलो. अंश बोलतो हाय. अवनी बोलते तुझं नाव काय आहे? अंश बोलतो अंश. आणि तुझं? अवनी बोलते अवनी. अवनी आहे अवनी, आयुषची अवनी. आयुष बोलतो अवनीला चल रूम मध्ये देन. अवनी आयुषच्या रूम मध्ये जाते. तर आयुष अंशला सांगतो, अंश पप्पाला वगैरे सांगू नको घरी कोणी आले म्हणून. ती फ्रेंड आहे माझी, ओके. तर अंश बोलतो फ्रेंड आहे की गर्लफ्रेंड आहे नक्की सांग. तर आयुष बोलतो अरे यार हो गर्लफ्रेंडच आहे, झालं. अंश बोलतो ठीक आहे. मग आयुष आपल्या रूम मध्ये जातो आणि तिथेच अवनी पण असते. रूम मध्ये गॉसिप्स. अवनी बोलते अंश तर तुझ्यापेक्षा पण स्मार्ट आहे रे, मला खूप आवडला तो खरंच. आयुषला हे ऐकून खूप भयंकर राग येतो. आयुष बोलतो हो का, जा ना मग बोल ना त्याच्याशीच, इथे कशाला आली. अवनी बोलते सॉरी रे सोनू, मस्करी करत होते, बाकी काही नाही. आयुष बोलतो आता मी तो चहा पिणारच नाही, बघत राहतो आणि तुझ्याशी बोलणार पण नाही. अवनी बोलते ए सोनू प्लीज असं नको करू रे, खरंच खूप मनापासून बनवून घेऊन आली रे, प्लीज असं नको ना करू. तर आयुष काहीच नाही बोलत आणि आपल्या बेडवर शांत झोपून असतो, डोळे वगैरे अगदी बंद. अवनी बोलते तू खरंच नाही बोलणार आहे का आणि हा चहा नाही पिणार का? तर आयुष काहीच नाही बोलत. अवनी बोलते ठीक आहे, आता मी काय करते बघ. असं बोलून अवनी बेडच्या खाली हळूच लपून बसते आणि थोड्या वेळाने आयुष बघतो कुठे गेली म्हणून. तर त्याला दिसत नाही आणि मग तो लगेच उठून जातो शोधायला बाहेर. आयुष बोलतो अरे अंश, तुला ती अवनी दिसली का बाहेर वगैरे जाताना? तर अंश बोलतो नाही, ती तर तुझ्याच रूम मध्ये आली ना. मग आयुष पटकन आपल्या रूम मध्ये येऊन बघतो तर अवनी मस्त आयुषच्या बेडवर झोपून असते. आयुष अवनीला असं बघून तिच्या जवळ जातो आणि तिला किस करायचा प्रयत्न करतो, पण आयुष जवळ गेल्याबरोबरच ती पटकन उठते. आयुष बोलतो 2 मिनिटं पुन्हा झोपली असते तर काय बिघडलं असतं. अवनी बोलते मी झोपलीच नव्हती, नाटक करत होती फक्त. आयुष बोलतो राहू दे, मला नाही बोलायचं तुझ्याशी. अवनी बोलते बोलायचं आहे म्हणूनच तर घाबरून गेला ना आणि आत्ता जाऊन बघितला कुठे गेली म्हणून वगैरे. आयुष लगेच अवनीला किस करायला लागतो. आफ्टर 10 मिनिट्स आयुष बोलतो आय हाय मेरी जान, क्या स्वाद है आपकी किस में. अवनी बोलते चुप बस नालायक, काही बोलतो पागल सारखं. आयुष बोलतो अगं हो खरंच सोनू. अवनी बोलते बरं चल चहा पिऊन घे, मग मला निघावं लागेल मम्माला भेटून लगेच. आयुष बोलतो हा ठीक आहे. अवनी मग चहा देते. अवनी आपल्या हाताने मस्त आयुषला चहा वगैरे देते. आयुष बोलतो वाव ग सोनू, खरंच खूप मस्त टेस्टी टेस्टी चहा आहे. अवनी बोलते हो का पागल बाबू. आयुष बोलतो चल तुला मम्माला भेटायचं आहे ना. अवनी बोलते हा चल. आयुष अवनीला घेऊन आपल्या मम्माकडे जातो. आयुष बोलतो अगं मम्मा, ही अवनी माझ्या क्लासमध्ये आहे. अवनी बोलते नमस्कार करते काकू. मम्मा बोलतात हॅलो बेटा. अवनी बोलते कसे आहे काकू तुम्ही. मम्मा बोलतात मी ठीक आहे ग, तू सांग तू कशी आहे. अवनी बोलते मी पण मस्त मज्जेत आहे. मम्मा बोलतात ओके गुड, अभ्यास कसा चाललाय. अवनी बोलते छान चालू आहे काकू. मम्मा बोलतात सांग याला काहीतरी, बिलकुल लक्ष नाही का याचं अभ्यासाकडे. अवनी बोलते हो ना, मी त्याला सांगतच असते पण तो काही लक्षच नाही देत. हो का. मम्मा बोलतात हो का, फेल होते मग सांगते मी याला. अवनी बोलते चांगला लावा काकू 2-3, मग कळेल त्याला. आयुष बोलतात तुम्ही दोघी तर असं बोलत जसं की मी पहिल्यांदा भेटत आहे आणि तुम्ही आधीपासूनच फ्रेंड्स आहे. अवनी बोलते आधीपासूनच ओळखतो आम्ही, म्हणूनच तर इतकं छान बॉन्डिंग सुद्धा झालंय ना. आयुष बोलतो राहू दे तू गप्पा बस. तर मम्मा बोलतात बरोबरच तर बोलत आहे ती, काय चुकीचं आहे त्यात. तिथून आयुष रागामध्ये निघून जातो. अवनी बोलते बघा काकू, किती राग आला त्याला, थोडी मस्करी केली तर. मम्मा बोलतात हो ग, आधीपासूनच तसाच आहे तो, राग अगदी नाकावर असल्यासारखाच करतो तो. अवनी बोलते हो ना. बरं चला काकू हा, निघते मी आता. मम्मा बोलतात ठीक आहे, येत राहा असंच अधूनमधून. अवनी बोलते हो हो नक्की येणार. आयुष बोलतो हो हो येत राहा असंच माझ्या गोष्टी करायला मस्त दोघी मिळून. हे ऐकून मम्मा आणि अवनी हसायला लागतात. मग अवनी परत यायला निघते आणि आयुष पण बाहेर येतो तिच्यासोबत. आयुषच्या घराजवळ काही मुलं बसलेली असतात आणि ते अवनीला कंटिन्यू बघत असतात. तर अवनी बोलते ए सोनू, ती मुलं बघ ना कशी बघत आहे मला. आयुष त्यांना बघतो आणि त्याला खूप भयानक राग येतो आणि मग
काय होईल पुढे? हो बापरे! नेक्स्ट पार्ट इस कमिंग सून गाईज. पुढल्या पार्टमध्ये कळेल आयुष त्या मुलांना काय करतो ते. रायटर आहे शुभ. हं.